नाशिक शहरामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून घातक हत्यारे बाळगणाऱ्या आरोपींविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोधक पथकाने मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगारास गावठी कट्ट्यासह जेरबंद केले आहे। पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील यांनी गुन्हे शोधक पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। दिनांक 24 मे 2026 रोजी आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोधक पथकातील पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की माणूर गाव स्मशानभूमीजवळ एक इसम कमरेला विनापरवाना गावठी कट्टा लावून फिरत आहे। माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले व तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले। त्यानुसार पोलीस पथकाने माणूर गाव परिसरात सापळा रचला। संशयित इसम स्मशानभूमीजवळ आढळून आला। पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव प्रेम विजय आहेर वय 20 राहणार प्रगतीनगर जेल रोड नाशिक रोड असे सांगितले। अंगझडती दरम्यान त्याच्या पॅन्टमध्ये लपवून ठेवलेला 20,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा तसेच 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी विनापरवाना शस्त्र का बाळगली होती तसेच ही कुठून आणली याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवंत कोडी करत आहेत। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडी, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, भगवंत घोडे, पोलीस हवालदार दादासाहेब बाग, इमान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर तसेच पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरी, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, वैशाली बच्छाव व कामिनी कांदळकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली। दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी आमच्या तपास पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक युवक हा गावठी कट्टा घेऊन वावरताना माणूर स्मशानभूमीच्या जवळपास कुठेतरी आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून आमचे तपास पथकाचे अंमलदार सदरच्या घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिथे शोध घेतला असता त्यांना एक युवक पळून जाताना दिसला। त्याला पकडलं, त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं नाव विचारलं असता प्रेम विजय आहेर असं त्याचं नाव आहे। तो राहणार नाशिक रोडचा आहे आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आलेला आहे। ते गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये इथे तो कट्टा आणि ते काडतूस त्याने नेमकं कुठून आणलं आहे याबाबतचा तपास सुरू आहे। पोलीस उपनिरीक्षक श्री घोडे याचा पुढील तपास करत आहेत आणि आरोपीचा माननीय कोर्टासमोर हजर करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेऊन तपास सुरू आहे। अद्याप माझ्याकडे ते रेकॉर्ड उपलब्ध नाही, पण आम्ही तो शोध घेतो की त्याच्यावर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत किंवा कसे जर असतील तर त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल।